या वाटण्याविषयी मी मध्यंतरी काही मगाशी स्वानंदजी म्हणत होते की तुमची न ऐकलेली अशी एखादी कविता आहे का, तर ती मुद्दाम तुम्हालाच ऐकवतो सर. की अभिनेता कसा जन्माला येतो किंवा अभिनेत्याला काय वाटत असतं. फक्त ही कविता जर तुम्हाला पटली, आवडली आणि तसं व्हावंसं वाटलं तर कवितेच्या शेवटी टाळी वाजवून तथास्तु म्हणायला विसरू नका, कारण त्याच्यावरती माझा पुढचा प्रवास, उद्याचा संकर्षण ठरणार आहे. बघा, मी असं लिहिलं होतं की अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला. थोडी थोडकी आग नाही, ती खूप अंतर्बाह्य असायला लागते. अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. अभिनयाची आग अनपुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. या जातीला स्वतःची अनेक रूप बघता येतात, चढून रंग एका जन्मी अनेक जन्म जगता येतात. तिने त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो. कलाकार आपल्या धुंदीत असतो असं आपल्याला नेहमी म्हणतात. तिने त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो. एक नट देवाकडे सांगतो काय मागतो, की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं. सगळे चांगले रूप आपल्याला मिळावे असं वाटतं ना, की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं. अनुभवानं माझं नाव आणि नंतर जावं. माझं काम दिसण्याची ही जादू व्हावी न्यारी, माझ्या नावे लांब असावी तिकिटावरची बारी. मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली. हेही वाटत असतं बरं का मनापासून, की मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली. पाऊल पडता मंचावरती कडाडून मग टाळी. मी हसवता खळखळून मग एकच हसू पिकावं. माझ्या डोळा पाणी येतात त्यांनी हळूच टिपावं. माझी कामे माझी कीर्ती बरीच दशक टिकावी, न येवो तो दिवस की जेव्हा गची बाधा व्हावी. म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो. तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो. तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो. तर ह्या नटा